तर क्लिंग AI 15 मिनिटांमध्ये संपूर्ण क्लिंग AI तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. क्लिंग AIमध्ये जे टूल्स आहेत, AI टूल्स आहेत, त्याच्यामध्ये इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन, मोशन कंट्रोल, क्लिंग कॅनव्हास आणि अवतार 2.0 किंवा अवतारचे जे AI टूल्स आहे तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळतील. 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण शिकायला मिळेल की कसं क्लिंग AI टूल वापरायचं. मी गेली 1 वर्ष AI टूल वापरत आहे. त्याच्यामध्ये फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: व्हिडिओ जनरेशन, मोशन कंट्रोल आणि अवतार. तर चला आपण शिकूया क्लिंग AI. तुम्हाला मी माझ्या डेस्कटॉप स्क्रीनवर नेत आहे. मेन्यूमध्ये तुम्ही बघू शकता एक्सप्लोर आहे, असेट आहे, ओमनी ऑप्शन आहे, जनरेट ऑप्शन आहे, कॅनव्हास ऑप्शन आहे आणि इथे AI टूल्स आहे. खाली नोटिफिकेशनचा आयकॉन आहे. इथे तुम्हाला रिलीज नोट जे क्लिंग AI मधून ज्या नोट्स रिलीज होतात त्या इथे दिसतील. मॉडेल कंटेक्स्ट प्रोटोकॉल MCP आणि इथे तुम्हाला खाली API प्लॅटफॉर्म दिसतील. तुमचा ID, क्लिंग AIचा ID आणि प्रोफाईल इथे दिसेल. इथे तुम्हाला खाली किती क्रेडिट शिल्लक आहे ते दिसेल. सबस्क्रिप्शन असेल तर सबस्क्रिप्शन दिसेल, अपग्रेड असेल तर अपग्रेड दिसेल. हे ऑप्शन्स दिसतील: ब्लॉक, क्विट स्टार्ट, स्विच लँग्वेज, मल्टी प्लॅटफॉर्म ॲप डाउनलोड, पॉलिसी आणि ॲग्रीमेंट आणि प्रोफाईलची सेटिंग दिसेल आणि खाली साइन आउट करायचं असेल तर साइन आउटचं ऑप्शन आहे. आता या इंटरफेसमध्ये तुम्हाला समोरच दिसतंय ओमनी. हे त्यांनी इथे नवीन लॉन्च झालं आहे त्यामुळे हे ओमनी इथे दिसत आहे. महत्त्वाचे टूल्स आहेत. त्याच्यामध्ये इमेज जनरेशन एवढं खास नाही आहे, तर मी रिकमेंड नाही करत की तुम्ही इमेज जनरेशन क्लिंग AIमधून करावं. तुम्ही व्हिडिओ जनरेशनसाठी क्लिंग AIचा वापर करू शकता. मोशन कंट्रोलसाठी तुम्ही सुद्धा याचा वापर करू शकता. मोशन कंट्रोलचा वापर करून मी एक यूट्यूब चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे फक्त 18 व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर क्लिंग कॅनव्हास म्हणून आहे. जर तुमचा बिझनेस असेल, स्मॉल बिझनेस असेल, तर तुम्ही या कॅनव्हासमधून रेडीमेड ॲडव्हर्टाइजमेंट, पोस्ट किंवा व्हिडिओ ॲड बनवू शकता. आणि इथे अवतार म्हणजे एखाद्या इमेजचं तुम्ही टॉकिंगमध्ये रूपांतर करणं, तर ते अवतार हे टूल काम करतं. आता आपण शिकूया व्हिडिओ जनरेशन. व्हिडिओ जनरेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल मॉडेल सिलेक्ट करायचा हा ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लेटेस्टमध्ये व्हिडिओ 3.0 आहे. व्हिडिओ 3.0 हा मॉडेल कशासाठी बनवलेला आहे तर एन्हान्स नेटिव्ह ऑडिओ, इम्प्रूव्ह एलिमेंट कन्सिस्टन्सी अँड सपोर्ट फॉर मल्टी शॉट स्टोरी टेलिंग. हा मॉडेल ह्यासाठी एक्सपर्ट आहे व्हिडिओ 3.0. त्याच्यानंतर व्हिडिओ 3.0 टर्बोमध्ये एक स्टेबल व्हिडिओ, हाय क्वालिटी रिझल्ट विथ फास्टर जनरेशनसाठी हा मॉडेल आहे. प्रत्येक मॉडेलचं वेगवेगळं फीचर आहे ते इथे त्यांनी खाली सांगितलेलं आहे. तसंच हे जुने मॉडेल्स आहेत ज्याच्यामध्ये 2.6 आहे, 2.5, 2.1, 1.6 आणि 1.5. सध्या लेटेस्ट व्हिडिओ 3.0 आहे. तर हा मॉडेल सिलेक्ट करून तुम्ही हाय क्वालिटी व्हिडिओ आणि मल्टी शॉर्ट स्टोरी बनवू शकता. तुम्हाला इथे हा जो आयकॉन दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे इमेज आणि फ्रेम्स ॲड करायचे आहेत. खाली तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे मल्टी शॉटचं ऑप्शन, जर तुम्हाला स्टोरी टेलिंग बनवायची असेल तर ती तुम्ही इथे ऑन करू शकता, ऑफ करू शकता. त्याच्यानंतर इथे कस्टम शॉट म्हणून तुम्ही त्या प्रत्येक शॉट किती सेकंदाचा असेल ते इथे सिलेक्ट करून तुम्ही इथे त्याची इन्फॉर्मेशन टाकू शकता की ह्या शॉटनंतर काय हवं, काय पाहिजे. तुम्हाला इथे खाली दिसेल इन्स्पिरेशन अँड प्रीसेट. प्रॉम्प्टचा सगळ्यात महत्त्वाचा हा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा मुवमेंट्स, प्रॉम्प्ट्सच्या कॅमेरा मुवमेंट्स इथे तुम्हाला शिकायला या इन्स्पिरेशन आणि प्रीसेटमध्ये मिळतील. एक्झाम्पल म्हणून त्यांनी कॅमेराचं
हे सुद्धा दाखवलेलं आहे, कशी कॅमेरा मुवमेंट होते. एक्झाम्पल म्हणून तिथे 3 व्हिडिओसुद्धा दाखवलेले आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापरणारी कॅमेरा मुवमेंट आहे ती आहे कॅमेरा इज स्टेशनरी आणि कॅमेरा रोटेट अराउंड द सब्जेक्ट. ह्या 2 कॅमेरा मुवमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या कॅमेरा मुवमेंट तुम्ही बघू शकता, झूम इन, झूम आउट, सब्जेक्ट मुव्हिंग, पॅन राईट, टिल्ट अप. एक्झाम्पल व्हिडिओच्या मार्फतसुद्धा त्यांनी ते दाखवलेलं आहे. म्हणजे एक बेसिक प्लॅटफॉर्म कुणालाही समजेल असं हा प्लॅटफॉर्म आहे क्लिंग एआयचा. मी गेली 1 वर्ष हा प्लॅटफॉर्म वापरत आहे. त्याचनंतर इथे तुम्हाला एक शार्कचा आयकॉन दिसत आहे. हा एक प्रकारे प्रॉम्प्ट म्हणजे इमेज अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रॉम्प्टचं जनरेशन करून रेडीमेड प्रॉम्प्ट जनरेट करून दाखवेल बेस ऑन इमेज. इथे तुम्हाला आज लेटेस्टमध्ये तुम्हाला 720 पिक्सेलमध्ये तुम्ही इमेज जनरेट करू शकता 50 सेकंडपर्यंत. 3 सेकंडपासून 50 सेकंड्सपर्यंत तुम्ही इमेज जनरेट करू शकता, व्हिडिओ जनरेट करू शकता. क्वालिटीनी तुम्ही बघू शकता 720 पिक्सेल, 1080 पिक्सेल. 4K क्वालिटीपर्यंत तुम्ही 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकता एका सिंगल इमेजमधून. त्याच्यानंतर रेशिओ बघू शकता 16:9 आहे, 1:1 आणि 9:16 रेशिओमध्येच तुम्ही हे व्हिडिओ बनवू शकता. नंबर ऑफ आउटपुटमध्ये तुम्हाला 4 आउटपुट मिळू शकतील. तुमच्या व्हिडिओमधला ऑडिओ हवा आहे का नको आहे तर तुम्ही इथे क्लिक करून तो ऑडिओ सिलेक्ट करून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे जनरेट करून व्हिडिओ जनरेट करू शकता. व्हिडिओ जनरेशनची एवढी सिंपल स्टेप्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही मोशन कंट्रोल बघू शकता. मोशन कंट्रोलमध्ये सुद्धा इथे तुम्ही मॉडेल बघू शकता. व्हिडिओ 3.0 आणि 2.6 हे 2च मॉडेल मोशन कंट्रोलमध्ये अवेलेबल आहे. इथे व्हिडिओ तुम्हाला तुमचा इथे ॲड करायचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलं कॅरेक्टर टाकायचं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलं कॅरेक्टर टाकायचं आहे ते इथे कॅरेक्टर तुम्ही ॲड करू शकता आणि इथे तुम्हाला व्हिडिओ तो ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टर ओरिएंटेशन मॅचेस व्हिडिओ. इथे तुम्हाला त्या कॅरेक्टरचं जे ओरिएंटेशन आहे वर्टिकल फॉर्ममध्ये, स्क्वेअर फॉर्ममध्ये, ते जर मॅच करायचं असेल तर इथे क्लिक करायचं किंवा तुम्ही जो इमेज जनरेट केलेला आहे कुठल्याही ओरिएंटेशनचा असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून तुमच्या इमेजप्रमाणे तुम्हाला त्या व्हिडिओचं रूपांतर करायचं आहे. बेसिकली कॅरेक्टर ओरिएंटेशन हे व्हिडिओशी संबंधितच मॅच असलेलं चांगलं असतं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रॉम्प्ट ॲड करायचं आहे, त्याच्यामध्ये काय ॲडिंग करायचे असेल तर मोशन कंट्रोलमध्ये. आणि मग इथे तुम्ही मोड सिलेक्ट करू शकता. मोशन कंट्रोलमध्ये 1080 पिक्सेलचंच मोशन तयार करू शकतो आणि 4 आउटपुट निघतात आणि जनरेटवर क्लिक करून तुम्ही जनरेट करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही अवतार ऑप्शन बघू शकता. अवतारमध्ये इथे बरंच सोप्या गोष्टी त्यांनी इथे सांगितलेल्या आहे. तुम्ही मेकअपसाठी करू शकता, UGC ॲड आहे, OTT लाईव्ह स्ट्रीम आहे. फक्त तुम्हाला इथे तुमची इमेज ॲड करायची आहे आणि तुम्ही इथे रेडीमेड जे त्यांचं हे दिलेलं आहे क्लिंग एआयची अवतार लायब्ररी दिलेली आहे त्याच्यातून तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खाली अपलोड ऑडिओ आहे. अपलोड ऑडिओमध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा MP3 फॉर्ममध्ये ऑडिओ अपलोड करायचा आहे. तिथे फक्त MP3 सपोर्टेड आहे. MP3 फॉर्ममध्ये ऑडिओ रेकॉर्ड करून तुम्ही अपलोड ऑडिओवर इथे क्लिक करून ऑडिओ अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही टेक्स्ट करून सुद्धा तुम्ही ऑडिओ इथे जनरेट करू शकता. इथे तुम्हाला व्हॉइस सिलेक्ट करायचा आहे, मेल इथे व्हॉइस सिलेक्शन आहे. व्हॉइस सिलेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता प्रोफेशनल आहे, मेल आहे, फिमेल आहे, बॉय, गर्ल, यंग. तुम्हाला पाहिजे तो ऑडिओ सिलेक्ट करून मेल, फिमेल, प्रोफेशनल तुम्ही ऑडिओ सिलेक्ट करून त्याचा जो स्पीच रेट आहे तो किती 1x 2x किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करून त्याच्यानंतर इथे खाली इमोशन्स म्हणून आहे. इमोशन्समध्ये न्यूट्रल, हॅप्पी, अँग्री, सॅड, सरप्राईज, डिस्गस्टेड, फिअरफुल हे इमोशन्स तुम्ही ॲड करून त्या पद्धतीत तुम्ही ते जनरेट करू शकता. अवतार व्हिडिओ तुम्ही जनरेट करू शकता.
त्याच्यानंतर इथे अवतार प्रॉम्प्ट हा ऑप्शनल आहे. तुम्ही अपलोड केलेली इमेजच्या अकॉर्डिंग इथे अवतार प्रॉम्प्ट ॲटोमॅटिक येतो. तुम्हाला जर त्याच्यात चेंजेस करायचे असेल तर तुम्ही चेंजेस करू शकता, किंवा तुम्हाला इथे चेंज करायचे असेल तर तुम्ही रँडमाइज म्हणून इथे लगेच चेंज करू शकता. दुसऱ्या पद्धतीचा प्रॉम्प्ट इथे लगेच चेंज होतो ॲटोमॅटिक. त्याचनंतर तुम्ही इथे बघू शकता मोड. इथे सुद्धा तुम्हाला अवतारमध्ये 720 पिक्सेल 30 FPS मिळतो, आणि इथे सुद्धा 1080 पिक्सेलच आहे आणि 30 FPS आहे. मोशन कंट्रोल आणि अवतारमध्ये 4K अजूनपर्यंत क्लिंग एआयने अपडेट केलेला नाही आहे. आणि नंबर ऑफ आउटपुट तुम्हाला 4 मिळून जातील. आणि इथे तुम्ही जनरेटवर क्लिक करून जनरेट करू शकता. हे 3च गोष्टी क्लिंग एआयमध्ये महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर ॲडव्हान्स लेवलवर जायचं असेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर करू शकता. ॲडव्हान्स लेवलचं क्रिएशन आहे. डाउनलोड तुम्ही MP4 फॉर्मॅटमध्ये करू शकता. आणि जर तुम्हाला विदाऊट वॉटरमार्क जर व्हिडिओ डाउनलोड करायचे असतील तर तुम्हाला सबस्क्रिप्शन कंपल्सरी आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला तुमचं जर सबस्क्रिप्शन नसेल तर तुम्ही व्हिडिओ हे वॉटरमार्कवाले डाउनलोड होतात. सो लक्षात ठेवा की जर तुम्ही सबस्क्रिप्शन केलं तरच तुमचं वॉटरमार्क निघून जातं, आणि जर सबस्क्रिप्शन नसेल तर तुम्हाला वॉटरमार्कवाले व्हिडिओ मिळतात. फक्त ते तुम्ही ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये घेणार त्यावेळेला तुम्हाला रिसाईज करून साईज वाढवून ते वॉटरमार्क घालवावं लागतं. तर अशा पद्धतीचा हा सोपा आणि इझी इंटरफेसवाला हा क्लिंग एआयचा AI टूल आहे. कोणालाही समजेल अशा भाषेतला आहे, कोणी व्यवस्थित शिकू शकतं. मोशन कंट्रोलमध्ये तुम्ही बघू शकता, मी मोशन कंट्रोलमध्ये एक कॅटचं हे बनवलेलं आहे. मोशन कंट्रोलमध्ये तुम्ही बघू शकता कॅट इमेजचं मी रूपांतर केलेलं आहे. व्हिडिओ 3.0 आणि 720 पिक्सेलमध्ये हे तयार केलेला व्हिडिओ आहे मोशन कंट्रोलचा. अजून बरेच असे मी व्हिडिओ जनरेट केलेले आहेत आणि त्यावर मी यूट्यूबवरती अपलोड करून मॉनिटाईजसुद्धा केलेले आहेत मोशन कंट्रोलने. तर क्लिंग एआय हे एक सोपा आणि सरळ साधा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि हा चॅनल तुम्ही तुमच्या टीममध्ये तुम्ही लोकांना शेअर करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. इंटरफेस हा वेगवेगळा आहे, तो समजण्यास थोडा कठीण आहे. तो आपण हा सोपा करून दाखवणार आहे. येणाऱ्या प्रत्येक कोर्समध्ये आपण ते सोपं करून दाखवणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ते शिकायला इझी पडेल, आणि आपल्या मराठी भाषेत असल्या कारणाने तो इझिली तुम्हाला समजेल सुद्धा. तर जर तुम्ही चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अपकमिंग अपडेटसाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा. धन्यवाद.